धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून मोठा वाद निर्माण झालाय। संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा न्यायप्रविष्ट असून शिस्तभंगाची कारवाईही प्रलंबित आहे। तरी देखील शासनाने त्यांची पदोन्नती केल्याचा आरोप करण्यात आलाय। या पदोन्नतीमागे आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप आहे। कार्यकारी संपादक गोकुल देवरे धुळे या प्रकरणी तात्काळ चौकशी करून पदोन्नती रद्द करावी तसेच शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणी डॉक्टर पंकज साळुंखे यांनी केली आहे। अन्यथा शिक्षण मंत्र्यांची ज्वलंत प्रेतयात्रा आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। किरण कुवर 3 ऑक्टोबर 2024 ला त्या धुळ्यासाठी त्यांना पदोन्नती देण्यात आलेली होती। आता GR आहे। या GR मध्ये शासनाने क्लिअर त्यांना म्हटलेलं आहे, पहिले त्या महसुली नाशिकला होत्या DYD ऑफिसमध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयात त्या कार्यालयात काम करत होत्या। त्याच्यानंतर या GR मध्येच म्हटलेलं आहे, मुद्दा क्रमांक हा जर 7 आपण जर वाचला याच्यामधला बघितला, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 15/12/2017 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरील अधिकाऱ्यांपैकी शिस्तभंग विषयक कारवाई सुरू झाली असल्यास अथवा फौजदारी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास अथवा विभागीय चौकशी प्रकरणात दोषी आढळल्यास अशा अधिकाऱ्यास पदोन्नतीचे पदस्थापनेच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येऊ नये। हे असं मी नाही सांगत, हे असं शासन सांगतंय। आता शासन एका बाजूला असा GR काढतं आणि त्याच शालेय शिक्षण विभागातल्या याच जी महिला आहे किरण कुवर, याच किरण कुवर बाई विषयी सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे 2017 मध्ये। हा त्याचा पुरावा। आता जो गुन्हा नंबर आहे तो 492/2017 यावेळेस तो गुन्हा घडलेला आहे, ह्या त्याचा नंबर आहे, ही त्याची कॉपी आहे। त्याच पद्धतीने जर बघितलं तर या 22 तारखेला आताची नेक्स्ट हिअरिंग डेट जी आहे, तुम्ही झूम करा दाखवा, 22/9/2025 म्हणजे येणाऱ्या घटस्थापनेच्या दिवशी त्यांची तारीख आहे कोर्टामध्ये। आता याच्यामध्ये पुढचं जर पेज तुम्ही बघितलं, म्हणजे तुम्हाला पुरावे देतोय हे सगळे, किरण जयप्रकाश कुवर सगळ्यात खाली नाव आहे हे। म्हणजे एका साईडला हिच्यावर या महिला अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असताना तिच्यावर पदोन्नती कुठल्या निकषावर शासनाने दिली, त्याच पद्धतीने दुसरी गोष्ट तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा आता आपल्या नाशिक विभागाचे महसूल आयुक्त जे आहेत प्रवीणजी गेडाम, अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आज नाशिक या विभागात झालेली आहे। त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या महिला अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केलेली आहे। ती कारवाई सुद्धा अजूनपर्यंत प्रलंबित आहे। मग जर अशा कार्यवाही प्रलंबित असताना या महिला अधिकारीला अधिकार नेमके कोणी दिले सह्या करायचे, जबाबदार पदावरती बसून? आज 116 लोकांचं समायोजन करणं थट्टाबाजीचा खेळ नाही। आज त्या महिला अधिकाऱ्याने 30-30 हजार रुपये 86 लोकांची, आता 116 पैकी यांनी 2 गट केले। मी मध्यंतरी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जयकुमार रावलांच्या संदर्भात पालकमंत्री आपले जे आहेत त्यांच्या संदर्भात बोललो, तर पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या माणसांना गप्प केलं आणि याच्यात 2 गट पडले। 116 लोकांचं समायोजन करण्याच्या संदर्भातले जे आदेश होते याच्यातले 2 गट पडले। त्या 2 गट पैकी आता सध्या जयकुमार रावल पालकमंत्री जे आहेत यांचे कुठलेही विषय शिक्षक या 86 लोकांमध्ये नाहीत। या 86 लोकांच्या व्यतिरिक्त जे जयकुमार रावल यांचे जे विषय शिक्षक आहेत हे दुसऱ्या स्लॉटमध्ये यांचं समायोजन होणार आहे। हे असं कुठल्या निकषावर, हे आदेशाचे कोणी द्यायला लावले? आता या सगळ्या गोष्टी मी आपल्या धुळे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता यांची नियुक्ती झालेली अजित शेख, हे अजित शेख महोदयांकडे गेलं। हे तर एवढे गमण्यासारखे असे बसतात की जसं काही यांना काही सुधरतच नाही, काही समजतच नाही। मग हे नेमके काम कशाला करता, इथं कुठल्या निकषावरती काम करता? अजिज भाई, मी तुम्हाला हे सांगतो, जबाबदारीने बोलतो, मी तुमच्याकडे येतो, तुमच्याकडे सगळे मी एवढे एव्हिडन्स दाखवले। शांताराम गोटुबेरेच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की त्याला अजूनपर्यंत शासनाने नियुक्त केलं नाही, त्याला जॉईन केलं नाही, तरी देखील अजूनपर्यंत तुम्ही त्याची नियुक्ती कंटिन्यू तुम्ही त्याला धरून समायोजन तुम्ही त्याला दिलेलं आहे। कुठल्या निकषावर? अहो, त्याला नोकरी मिळाली नाही म्हणून त्याने हायकोर्टात अजूनही त्याचं प्रकरण प्रलंबित आहे, त्याच्या अजूनही कोर्ट केसेस चालू आहेत। त्याला नोकरीला जॉईन करण्यासाठीच तो कोर्टाशी लढा देतोय ना, मान्य उच्च न्यायालयाशी लढा देतोय ना, तरी त्याच्या कुठल्या निकषानुसार त्याचं समायोजनाची प्रोसेसमध्ये नंबर 1 ला नाव, तेही अजून 2 दिवसापासून फाईल, गेल्या 2 दिवसापासून फाईल या
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या टेबलावरती फाईल पडलेली. तुम्ही सगळे पत्रकार बंधू सिनियर आहात, वरिष्ठ आहात. माझ्यापेक्षा तुम्हाला सुद्धा तुमचे सुद्धा सोर्सेस आहेत. तुम्ही बघा, विचारा. 2 दिवसापासून फाईल पडली. 2 दिवसापासून त्याने सह्या केल्या नाहीयेत. का? तर त्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही म्हणून. 30,000 रुपयामधला जे सगळे कलेक्शन झालेलं होतं, 86 लोकांपैकी 84 लोकांनी पैसे दिलेले आहेत. त्यात 86 लोकांपैकी एक आपल्यातील पत्रकार बंधू आहेत. मी नाव काय त्यांचं घेत नाही. पत्रकार बंधू आहेत. ते खूप अतिशय चांगले आहेत. मी देखील माझे सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहे. पण त्यांचं देखील नाव या 86 लोकांच्या यादीत नाव आहे. तर त्यांनी सांगितलं की मी पैसे देणार नाही. तुमको जो करने का होगा टिंब टिंब तुम करो, लेकिन मैं पैसा दूंगा नहीं. ठीक आहे, काय हरकत नाही. सगळ्या चांडाळ चौकडीची बैठक झाली आणि मग त्यांचं थांबवलं. आणि बाकीच्या याच्यात तर माझ्या माऊलीज आहेत, सुजाता हिम्मतराव शंकबा, त्याच्यानंतर विजया पाटील. या 2च महिला ओरिजिनल आहेत फक्त बघायला गेलं धुळे जिल्ह्यात तर. बाकी सगळे लबाड लांडगे, सगळे लबाड लांडगे. 99.99% याच्यातले तर मी सांगायला गेलो अजून भरपूर काही कलाकारी आहे. परंतु 89 लाख रुपये जळगाव जिल्ह्यातल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदासाठी बसण्यासाठी 89 लाख रुपये शिवसेना शिंदे गटाच्या एका तोंडाया मंत्र्यालयाने 89 लाख रुपये दिले होते. मी जबाबदारीने बोलतो, माझ्याकडे व्हिडिओ आहे. ज्या दिवशी किरण कुवरांना वाटेल की पंकज साळुंखेवरती तुम्हाला डिफॉर्मेशन दाखल करायची, त्यांनी डिफॉर्मेशनची नोटीस मला पाठवा. करोडो रुपयांची नोटीस पाठवा. पंकज साळुंखे सक्षम आहे. 89 लाख रुपये तुम्ही तिथे देतात एका खुर्चीसाठी. आता ते महोदय सुद्धा ते तोंडाय मंत्री शेवटी, त्यांना पण माहिती आहे जळगाव जिल्ह्यातले. त्यांना घेऊन पलटून गेले, ए भाई तुला जे करायचं ते कर, होणार नाही. बरं झालं. त्या मंत्री महोदयांचं देखील मी एका बाजूने आभार व्यक्त करतो की तू चोराच्या घरात चोरी केली बाबा. परंतु ते सुद्धा अयोग्य आहे, अनियमित आहे. त्याच पद्धतीने आता या भ्रष्टाचारी किरण कुवर या महिला अधिकाऱ्याची एक तर रत्नागिरी नाहीतर जळगाव या 2 जिल्ह्यांसाठी आणि नाशिक या 3 जिल्ह्यांसाठी हिचे अथक प्रयत्न चालू आहेत. त्यात आता 2 दिवसापूर्वी जो प्रकार घडला, प्रवीण श्रीधर पाटील, उदय देवरे आणि पगारे नामक अधिकाऱ्यांना अटक केली. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली, मालेगाव पोलिसांनी. आणि त्यांना पिंजरा गाडीतून त्यांना टाकून मान्य न्यायालयात आणलं गेलं. आणि तिथून त्यांचं झाल्यानंतर त्यांना परत त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. तर मला असा संशय आहे की हे सगळं प्रकरण जे आहे, हे सगळं प्रकरण घडवण्यामध्ये, प्रकरण शिजवण्यामध्ये सुद्धा किरण कुवरचा हात असावा. कारण की किरण कुवरला नाशिक माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यालयाच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावरती विराजमान व्हायचं आहे. यांच्यात भरपूर सारे आज रोजी मॅच चाललेले आहेत. हे सगळे एकाच बॅचचे खिलाडी आहेत. आज जर बघायला